नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरुणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 37व्या अंकावर टॉपिक वाईज करंट अफेअर सिरीज बघतोय। 36व्या अंकावरची ऑलरेडी सिरीज आपण पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे, ते आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। 37व्या अंकाला आपण सुरुवात केलेली होती, त्याच्यामधला आजचा जो टॉपिक आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी या टॉपिकवर व्हिडिओ बघणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 38वा अंक आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे। याच्यामध्ये जवळपास 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश केलेला आहे। त्याचबरोबर 38व्या अंकाचा जो काही इंग्रजी आवृत्ती आहे ती सुद्धा या 38व्या अंकापासून आपण सुरुवात केलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची तशी मागणी होती इंग्रजी आवृत्ती संदर्भात, तर ही सुद्धा इंग्रजी आवृत्ती सर्वत्र प्रकाशित झालेला आहे। सेम डिझाईन आहे, सेम कंटेंट आहे, सेम चालू घडामोडी आणि सेम दर्जा सुद्धा आपला जो काही मराठीतला दर्जा आहे तेच आहे। हे पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचे जे काही युपीएससी करणारे फ्रेंड्स असतील किंवा बाकी केंद्र स्तरावरच्या परीक्षा असतील ते देणारे जे काही विद्यार्थी असतील त्यांना सांगू शकता की सिम्प्लिफाईडचं सुद्धा करंट अफेअर्स जे इंग्लिशमध्ये आहे ते अवेलेबल आलेले आहे। जसं हे एमपीएससी आणि सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे, तसंच हे वेगवेगळ्या केंद्र सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत ज्यांना इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियम मध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये सुद्धा हे उपयोगाचं ठरणार आहे। तर आपलं आजचं सायन्स अँड टेक मधला जो पहिला टॉपिक आहे तो इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर संदर्भात आहे। त्यालाच I4C म्हणून सुद्धा ओळखलं जातं। केंद्र सरकारने 25 जुलै 2025 रोजी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 अंतर्गत संस्थांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे। कलम 66 अंतर्गत काही संस्था आहेत, त्या अंतर्गत या सेंटरचा समावेश केलेला आहे। यामुळे काय होतं की सायबर गुन्ह्यांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगला तोंड देण्यासाठी इतर एजन्सी सोबत माहिती प्राप्त करण्याची आणि शेअर करण्याची परवानगी I4C ला मिळते। त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठल्या केंद्राचं या कायद्याअंतर्गत समावेश करण्यात आला, तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात। सध्या अनेक कारणासाठी I4C हे चर्चेमध्ये आहे। 2018 मध्ये या संस्थेच्या स्थापनेला किंवा या केंद्राच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली होती आणि जानेवारी 2020 मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं नवी दिल्ली या ठिकाणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। परत गुगलने सुद्धा एक I4C सोबत एक उपक्रम सुरू केलेला होता, डीजी कवच नावाची सुविधा सुरू केलेली आहे। गुगल आणि I4C या दोन केंद्रांनी डीजी कवच नावाची सुविधा सुरू केली, हे एक लक्षात ठेवायचं आहे। पुढची न्यूज आपली आहे टाईप 5 मधुमेहाचं वर्गीकरण पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे। तर काय नक्की आहे बघूया। 7 एप्रिल 2025 रोजी बँकॉक मधील 75व्या मधुमेह जागतिक काँग्रेसमध्ये, आता बँकॉक हे थायलंडची राजधानी आहे, थायलंडमध्ये 75वा मधुमेह जागतिक काँग्रेस पार पडलेला होता। हे सुद्धा लक्षात ठेवायचं की मधुमेह जागतिक काँग्रेस कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न जर आला तर बँकॉक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि 75वी आवृत्ती होती, त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो। तर आंतरराष्ट्रीय मधुमेह संघानं टाईप 5 मधुमेहाला आजाराचा एक वेगळा प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे। WHO ने दिलेली नाही, तर वेगळी संस्था आहे आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ, त्यांनी या टाईप 5 मधुमेहाला आजाराचा एक वेगळा प्रकार म्हणून मान्यता दिली, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 1955 मध्ये जमैका या देशामध्ये पहिल्यांदा जे टाईप मधुमेह म्हणून टाईप 5 मधुमेहाची पहिल्यांदा ओळख पटली, म्हणजे पहिल्यांदा हा प्रकार कुठं सापडला, जमैका या देशामध्ये सापडलेला 1955 मध्ये। आता त्याला आजाराचा एक वेगळा प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे। मधुमेहाचे काही प्रकार आहेत ते बघूयात, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 5। तर टाईप 1 मध्ये काय असतं, इन्सुलिनची जर कमतरता असेल तर त्याचं वर्गीकरण टाईप 1 मध्ये केलं जातं, आणि इन्सुलिन प्रतिरोधकता असेल तर टाईप 2 मध्ये केलं जातं, आणि
इन्सुलिनची कमतरता कुपोषणामुळे जर असेल, हे लक्षात ठेवायचं, कुपोषणामुळे जर असेल तर टाईप 5 मधुमेह म्हणून त्याला गणला जातो. पुढचं हरित हायड्रोजन मिशन सध्या खूप चर्चेत आहे. वेगवेगळ्या कारणांनी सतत या मिशनची चर्चा होते. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा हा मुद्दा आहे सायन्स टेक मधला. याची सुरुवात कधी झाली? 4 जानेवारी 2023 ला झाली. ही तारीख लक्षात ठेवायची आहे. सरळ सरळ तुम्हाला तारीख पण बऱ्याचदा एखाद्या योजनेची अंमलबजावणी कधी झाली किंवा अशा मिशनची अंमलबजावणी कधी झाली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यासाठी 19,744 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आणि याचा जो कालावधी आहे या मिशनचा 2023 ते 2030 या कालावधी दरम्यान हरित हायड्रोजन मिशन राबवण्यात येणार आहे. भारताला हायड्रोजन निर्मितीमध्ये एक जागतिक स्तरावर हब म्हणून निर्मिती करणे असं याचं उद्दिष्ट आहे. कोणते मंत्रालय राबवते? बऱ्याचदा अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आलेले आहेत की ठराविक योजना कोणते मंत्रालय राबवते? तर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ही योजना किंवा हे मिशन राबवतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं टार्गेट लक्षात घ्या. हायड्रोजनची निर्मितीचं एक टार्गेट भारताने या मिशन अंतर्गत ठेवलेलं आहे. तर 2030 पर्यंत 50 लाख मेट्रिक टन हायड्रोजन निर्मितीचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030 मध्ये 20 मिळवायचं म्हणजे 50 लाख मेट्रिक टन हे एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि पारंपरिक इंधनाच्या आयातीत घट किती करण्यात येणार आहे? 1 लाख कोटी रुपयाची घट करण्यात येणार आहे. कार्बन उत्सर्जनात घट 5 कोटी मेट्रिक टन एवढं टार्गेट ठेवलेलं आहे. अपेक्षित गुंतवणूक 8 लाख कोटी रुपये. रोजगार निर्मिती 6 लाख रोजगार निर्मिती असे वेगवेगळे टार्गेट आहेत. यावरती जास्त भर द्यायचा आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. 2030 पर्यंत 50 लाख मेट्रिक टन एवढं ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पुढचं आहे एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलंय. झूविन नावाचं डिजिटल पोर्टल सुरू केले. आपण बघितलं कोविन नावाचं एक कोविड दरम्यान ऍप सुरू करण्यात आलं होतं किंवा पोर्टल सुरू करण्यात आलं होतं, जे काही कोविड व्हॅक्सिनेशन त्यावेळेस चालू होतं. तर त्याच्या सुलभीकरणासाठी कोविन नावाचं एक ऍप सुरू केलं होतं. त्याच्यानंतर युविन नावाचं एक ऍप आहे, जे काही आपलं सार्वत्रिक लसीकरण मोहीम आहे त्यासाठी युविन नावाचं ऍप सुरू केलं होतं. आता झूविन नावाचं एक नवीन डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे. आता या झू मध्येच दिसतंय हे की प्राण्यांसंबंधित आहे. ठीक आहे, प्राण्यांसंबंधित काहीतरी आहे एवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय, श्वान चावल्यानंतर जो रेबीज आजार होतो, तर रेबीज आजारावरील लस जी आहे त्याला अँटी रेबीज व्हॅक्सिन किंवा ARV असं म्हटलं जातं. तसेच सर्पदंशा विरोधातील लसीची म्हणजे त्यालाच ASV किंवा अँटी स्नेक वेनम असं म्हटलं जातं. या 2 लसीची रिअल टाइम उपलब्धता दर्शवणाऱ्या झूविन नावाच्या डिजिटल पोर्टलची सुरुवात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेली आहे. कोणी केली? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुरुवात केलेली आहे. तुम्हाला नाव विचारलं जाऊ शकतं की रेबीज आजारावरील लस आणि सर्पदंशाविरोधी लसीची रिअल टाइम उपलब्धता दर्शवण्यासाठी कोणतं ऍप सुरू केलेलं आहे? तर झूविन नावाचं ऍप सुरू केलेलं आहे. आरोग्य मंत्रालयाने सुरू केलं, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मार्बर्ग विषाणू रोग आहे. टांझानिया या देशाने मार्च 2025 मध्ये देशातील दुसऱ्या मार्बर्ग विषाणू रोग उद्रेकाचा अंत झाल्याचं जाहीर केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी टांझानियामध्ये जो काही मार्बर्ग या विषाणूचा उद्रेक झालेला होता तो उद्रेक संपलेला आहे असं या देशाने जाहीर केलं. कोणत्या देशामध्ये हे विचारलं जाऊ शकतं की कोणत्या देशाने मार्च 2025 मध्ये मार्बर्ग विषाणूचा उद्रेक नष्ट झालेला आहे किंवा त्याचा अंत झालेला आहे? तर टांझानिया हे उत्तर त्याचं असणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये टांझानियामध्ये उद्रेक झाला होता. त्याच्यानंतर जानेवारी 25 मध्ये दुसऱ्यांदा उद्रेक झाला. आता मार्च मध्ये त्याचा उद्रेक संपलेला असल्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. आता मार्बर्ग विषाणू बद्दल पण थोडी माहिती विचारली जाऊ शकते. 1967 मध्ये पहिल्यांदा हा जो विषाणू आहे ते जर्मनीतील मार्बर्ग या
ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेमध्ये आढळून आला होता. त्या ठिकाणी युगांडातून आणण्यात आलेल्या संक्रमित हरित माकडांच्या संपर्कात आल्यावर कामगारांमध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला. याला मार्बर्ग नाव देण्याचं कारण काय आहे, तर जर्मनीमधलं एक मार्बर्ग नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी एक प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये युगांडातून काही हरित माकडं आणण्यात आली होती. त्या माकडांचा संसर्ग तेथील कर्मचाऱ्यांना झाला किंवा कामगारांना झाला, त्याच्यामुळे त्याला मार्बर्ग हे नाव दिलेलं आहे. जेव्हा मल्टीलाईन स्वरूपाचे प्रश्न येतात तर अशा एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिसू शकतं. तुम्हाला जर या न्यूजवर एकच सरळ प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्ट इथंच प्रश्न विचारला जातो, देश विचारला जातो. जेव्हा मल्टी स्टेटमेंट विचारलं जातं तेव्हा हे स्टेटमेंट त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर फिलोव्हिरिडी कुटुंबातील हा विषाणू आहे. इबोला प्रमाणेच म्हणजे इबोला सुद्धा याच कुटुंबातील आहे, म्हणजे इबोलाच्या कुटुंबातलाच हा विषाणू आहे हे लक्षात घ्या. आणि हा आरएनए विषाणू आहे. विषाणूचं एक वैशिष्ट्य असतं, एक तर तो आरएनए विषाणू असतो किंवा डीएनए विषाणू असतो. तर हा आरएनए विषाणू आहे. आफ्रिकन वटवागुळ हे या विषाणूचे नैसर्गिक होस्ट आहेत हे लक्षात घ्यायचं. पुढची महत्वाची न्यूज आहे, जगातील पहिला व्यावसायिक जैवसंगणकची निर्मिती केलेली आहे. कोणी केली, तर ऑस्ट्रेलियातील कॉर्टिकल लॅब्स या बायोटेक कंपनीने CL1 नावाचा जगातील पहिला व्यावसायिक जैवसंगणक किंवा बायो कम्प्युटर निर्माण केलेला आहे. आता CL या कंपनीच्या नावातच आहे, कॉर्टिकल लॅब्स 1 असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. CL1 कोणी सुरू केला विचारलं जाऊ शकतं, किंवा ही कंपनी जगातील पहिल्या व्यावसायिक जैवसंगणकाची निर्मिती करणारी कंपनी कोणत्या देशातील आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलियामधील कॉर्टिकल लॅब्स या कंपनीने तयार केलेला आहे. त्यामध्ये सिलिकॉन चिप म्हणजे पारंपरिक जे काही कम्प्युटर असतात, सुपर कम्प्युटर असतात, त्याच्यामध्ये सिलिकॉन चिपचा वापर केला जातो. तर या बायो कम्प्युटरमध्ये सिलिकॉन चिप प्लस मानवी मेंदूच्या जिवंत पेशींचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महत्वाची न्यूज आहे, याच्यावरती प्रश्न नक्की तुम्हाला दिसू शकतो येणाऱ्या परीक्षामध्ये. त्याच्यानंतर सर्वम AI संदर्भात पुढची न्यूज आहे. बेंगळुरू या ठिकाणी हे स्टार्टअप आहे. स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप कंपनी आहे. भारतातील पहिले सार्वभौम लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी सर्वम या स्टार्टअपची निवड करण्यात आली. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिलं सार्वभौम लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली, तर सर्वम AI असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे कसं असतं की तुम्ही जे काही हे बघता AI टूल्स आहेत वेगवेगळे, टेक्स्ट टू स्पीच, टेक्स्ट टू इमेज या स्वरूपाचं जे काही टेक्स्ट आहे, माहिती तुम्ही एखाद्या लँग्वेजमध्ये दिली ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून देणं, किंवा तुम्ही एखादी कमांड दिली टेक्स्टची की मला याचं स्पीचमध्ये रूपांतर करून द्या, त्या स्वरूपाचे मॉडेल्स AI मॉडेल्स आहेत. तर देशातलं पहिलं सार्वभौम लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी सर्वम AI हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर HPV व्हायरस संदर्भात एक नवीन टेस्ट किटचं अनावरण करण्यात आलं. ही देशातील पहिली स्वदेशी टेस्ट किट आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी स्वदेशी विकसित पहिली HPV, त्याला ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस असं म्हटलं जातं, त्या चाचणी किटचं एप्रिल 2025 मध्ये अनावरण करण्यात आलं. HPV व्हायरस हे कोणत्या ह्याच्याशी संबंधित आहे, म्हणजे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी संबंधित हा व्हायरस आहे आणि त्याची टेस्ट करण्याची जी पहिली स्वदेशी किट आहे त्याचं अनावरण एप्रिलमध्ये करण्यात आलेलं आहे. कोणी केलं, तर बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिल किंवा BIRAC इथे या टेस्ट किटचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे सचेत ऍप संदर्भात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सचेत नावाचं एक ऍप सुरू केलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की सचेत नावाचं ऍप किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुरू केलेल्या ऍपचं नाव काय आहे, तर सचेत असं त्याचं नाव आहे. त्याचं कार्य काय असणार आहे,
पूर, चक्रीवादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी लवकर सूचना देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. आता इथं प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो की पूर, चक्रीवादळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी लवकर सूचना देण्यासाठी NDMA किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोणते ऍप सुरू केलेले आहे? तर सचेत हे ऍप सुरू केलेले आहे, हे लक्षात ठेवा. वन लाइनर स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर इबोला व्हायरस संदर्भात पुढची न्यूज आहे. सुदान इबोला व्हायरस. इबोला व्हायरसचा हे एक स्ट्रेन आहे किंवा एक प्रकार आहे, सुदान इबोला व्हायरस. एप्रिल 2025 मध्ये युगांडा सरकारने इबोला विषाणूचा उद्रेक संपल्याचं जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. याच्यापूर्वी आपण जे बघितलं होतं ते टांझानियाने मार्बर्ग विषाणूचा उद्रेक संपल्याचं म्हटलेलं आहे आणि युगांडाने इबोला व्हायरसचा जो काही उद्रेक आहे तो संपल्याचं जाहीर केलेला आहे. हे दोन फरक लक्षात घ्या. आणि कुठला प्रकार? सुदान इबोला व्हायरस हा विषाणूचा उद्रेक त्या ठिकाणी संपल्याचं जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस जीवाणूचा शोध, म्हणजे एका नवीन जीवाणूचा शोध लागलेला आहे जो विजेचा सुवाहक आहे. विजेचा सुवाहक असलेल्या एका जीवाणूचा शोध लागला, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस. ओके. कोणी शोध लावला? तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी लावलेला आहे, हे लक्षात घ्या. विजेचा सुवाहक असलेल्या, म्हणजे असं काहीतरी युनिक गोष्ट असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. अमेरिकेतील याक्विना बे प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या याकोना लोकांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे, याकोनेन्सिस. इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठा ॲड्रेनल ट्यूमर या संदर्भात न्यूज आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी एप्रिल 2025 मध्ये 36 वर्षीय महिलेच्या शरीरातून रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील सर्वात मोठा ॲड्रेनल ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकला आहे. जे आपलं ॲड्रेनल ग्लँड आहे, किडनीच्या वरती ॲड्रेनल ग्लँड असते. तुम्हाला सामान्य विज्ञान ह्याच्यावरती आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला होता की ॲड्रेनल ग्लँड ही कोणत्या अवयवावर स्थित असते? तर किडनीवर ही ग्लँड असते. तर जगातलं सगळ्यात मोठं ॲड्रेनल ट्यूमर जो आहे तो यशस्वीरित्या काढून टाकलेला आहे. कोणत्या रुग्णालयाने काढला, अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दिल्लीमधलं सफदरजंग रुग्णालय आहे, त्यांनी हे म्हणजे जे काही ट्यूमर आहे ते काढून टाकलेलं आहे. त्याचा आकार जर बघितला तर 18.2 गुणिले 13.5 सेंटीमीटर आकाराचा हा ट्यूमर होता. मूत्रपिंडाच्या किंवा किडनीच्या वर असलेल्या ॲड्रेनल ग्रंथीमध्ये हे ट्यूमर विकसित झालं होतं. AI संदर्भात पुढची न्यूज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर क्लस्टर स्थापन करण्यात आलेला आहे. कुठं करण्यात आलं हे बघूया आपण. जपानमधील NTT डेटा आणि नेयसा नेटवर्क्स या दोन कंपन्यांनी तेलंगणा सरकारसोबत एक करार केला एप्रिल 2025 मध्ये. हैदराबाद या ठिकाणी 10,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर क्लस्टर स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर क्लस्टर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. कोणत्या कंपन्या आहेत? जपानमधील NTT डेटा आणि नेयसा नेटवर्क्स या कंपन्यांचं त्यामध्ये पुढाकार असणार आहे. जवळपास 2500 जीपीयूचा लॉंग फॉर्म आहे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. 2500 जीपीयू सह देशातील सर्वात शक्तिशाली AI सुपर कम्प्युटिंग पायाभूत सुविधा होस्ट करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा देशातील सगळ्यात शक्तिशाली AI सुपर कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधा, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते होस्ट करण्यासाठी त्याचा विकास करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक नॅनो सल्फर विकसित केलेला आहे टेरी नावाच्या संस्थेने. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी
मोहरी या पिकाच्या उत्पादनात 30 ते 40% वाढ करणारं नॅनो सल्फर विकसित केलेलं आहे. तुम्हाला पीक विचारलं जाऊ शकतं की टेरीच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या पिकाच्या उत्पादनात 30 ते 40% वाढ करणारे नॅनो सल्फर विकसित केलेलं आहे. तर मोहरी या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हे करण्यात आलं. किंवा संस्था विचारली जाऊ शकते की मोहरीच्या उत्पादनात 30 ते 40% वाढ करणारे नॅनो सल्फर कोणी विकसित केलं, तर टेरी नावाची दिल्ली स्थित कंपनी आहे, त्यांनी विकसित केलेलं आहे. जगातील पहिले सौर शहर कुठे स्थापन करण्यात येणार आहे, अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी आहे अमरावती. ठीक आहे. आंध्र प्रदेश जो अखंड आंध्र प्रदेश होता त्याचं जे काही त्याच्यामधून तेलंगणा हा वेगळा राज्य तयार करण्यात आलं. आंध्र प्रदेशची पूर्वीची हैदराबाद हीच राजधानी होती, आता ती तेलंगणाची झालेली आहे. मग आंध्र प्रदेशसाठी वेगळी राजधानी स्थापन करायची आहे, तर अमरावती नावाचं एक शहर, नियोजित शहर वसवलं जात आहे ह्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, आणि तिथं आंध्र प्रदेशची राजधानी करण्यात येणार आहे. हे पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर ठरणार आहे. ते अजून विकास त्या ठिकाणी होतोय. जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते जगातलं पहिलं पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं शहर ठरणार आहे. जे काही आंध्र प्रदेशमधलं शहर आहे विजयवाडा आणि गुंटूर, या 2 शहरांच्या दरम्यान अमरावती ही राजधानी सध्या बांधण्यात येत आहे, हे लक्षात घ्या. गुगल संदर्भात पुढची न्यूज आहे. आयर्नवूड AI नावाचं एक चिप त्यांनी तयार केलेलं आहे. गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट काय मूळ कंपनी आहे, त्याच्या अंतर्गत मग गुगल किंवा गुगलच्या इतर सर्व्हिसेस येतात. तर अल्फाबेट यांनी या कंपनीने, किंवा त्याला गुगल असं म्हटलं तरी चालतं, पण आयोग कुठला शब्द वापरेल सांगता येत नाही, त्यामुळे लक्षात घ्या गुगल जरी आलं तरी बरोबर आहे, अल्फाबेट कंपनी आलं तरी बरोबरच आहे. एप्रिल 2025 मध्ये आयर्नवूड नावाचा त्यांच्या 7व्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचे अनावरण केलेलं आहे. सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की अल्फाबेट या कंपनीने कोणत्या नावाचा आपला कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचं अनावरण केलं, तर आयर्नवूड हे आहे नाव त्याचं. किंवा आयर्नवूड नावाचं 7व्या पिढीतील कृत्रिम बुद्धिमत्ता चिप कोणत्या कंपनीने सुरू केलं, एकतर ऑप्शन मध्ये अल्फाबेट असेल किंवा गुगल असेल. जसं फेसबुकमध्ये मेटा आहे, मेटा नावाची मूळ कंपनी आहे, त्याच्यामध्ये फेसबुक येतं, नंतर इंस्टाग्राम येतं, किंवा नंतर व्हॉट्सअप येतं. अशा मेटा ही मूळ कंपनी आहे, त्यांच्या अंतर्गत हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे ह्या सर्व्हिसेस आहेत. तसं गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आहे. ठीक आहे. आयर्नवूड नाव लक्षात ठेवायचं आहे, आणि ती चिप आहे AI चिप. त्याच्यानंतर अक्षवी ई डिजिटल वॉलेट सुरू करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आपली पुढची न्यूज आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची स्वतः तक्रार करण्याची परवानगी देणाऱ्या आपत्तींसाठी अक्षवी नावाचं एक ई डिजिटल वॉलेट सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो, आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची स्वतः तक्रार करण्याची परवानगी देण्यासाठी भारताने कोणतं ऍप सुरू केलेलं आहे किंवा कोणतं डिजिटल वॉलेट सुरू केलेलं आहे, तर त्याचं नाव अक्षवी आहे. आता अक्षवीची फोड जर बघितली तर अ म्हणजे आपदा, क्ष म्हणजे क्षती, आणि वि म्हणजे विवरण. त्या अक्षवीचा लॉंग फॉर्म कसा आहे, आपदा क्षती विवरण. ठीक आहे. डायरेक्ट अक्षवी हे करण्यापेक्षा असं पण विचारलं जाऊ शकतं, आपदा क्षती विवरण. तर हे सुद्धा ऑप्शन आलं तरी बरोबर ठरणार आहे. कोणी तयार केलं, सीड्स नावाची संस्था आहे. शाश्वत पर्यावरण आणि पर्यावरणीय विकास सोसायटी इंडिया या संस्थेने अक्षवी नावाचं डिजिटल वॉलेट सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर IIT मुंबई संदर्भात न्यूज आहे. पाण्याचे क्षारीकरण सुलभ करण्यासाठी त्यांनी एक टूल विकसित केलेला आहे. गोड्या पाण्याच्या टंचाईला तोंड देण्यासाठी IIT मुंबईने मुंबईच्या शास्त्रज्ञांनी पाण्याचे क्षारीकरण सुलभ करू शकणारे एक नवीन साधन विकसित केलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जातो की पाण्याचे क्षारीकरण सुलभ करू शकणारे साधन कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे,
तर IIT मुंबईने विकसित केलेला आहे. त्याला ड्युअल साइडेड सुपर हायड्रोफोबिक लेसर इंड्युस्ड ग्राफिन किंवा DSLIG असं त्याचं नाव आहे, हे विकसित केलंय. फक्त संस्था लक्षात ठेवा, IIT मुंबईने सुरू केलेलं आहे. पुढचं आहे अणुऊर्जा केंद्र संदर्भात पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर. तमिळनाडूच्या कल्पकम या ठिकाणी भारतातील पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर 2026 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. देशातलं पहिलं प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे किंवा स्थापित करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कल्पकम या ठिकाणी, तामिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. भारताचं जे अणुऊर्जा निर्मितीचे टप्पे आहेत ते 3 टप्पे आहेत. त्याच्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जो काही आहे, दुसरा टप्पा भारताचा सुरू होणार आहे. पहिलं जे आहे ते प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर, तुम्ही वाचलेला असेल, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर. आतापर्यंत जे काही अणुऊर्जा प्रकल्प होते तर या टेक्नॉलॉजीवर आधारित होते. आता पहिल्यांदाच फास्ट ब्रीडर रिएक्टर या संकल्पनेमध्ये भारताचा हा दुसरा टप्पा आहे. PFBR हा भारताच्या अणुऊर्जा निर्मितीचा दुसरा टप्पा आहे. तर त्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच कल्पकम या ठिकाणी अणुभट्टी कार्यान्वित होणार आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये इंधन म्हणून प्लुटोनियमचा वापर होतो. प्लुटोनियम आधारित मिश्रित ऑक्साईड वापरलं जातं आणि जे काही शीतलक म्हणून किंवा कूलंट म्हणून वापर होतो तो लिक्विड सोडियमचा त्या ठिकाणी वापर होतो. आणि हे प्लुटोनियम आधारित मिश्रित ऑक्साईड तसेच शीतलक म्हणून द्रव सोडियम हे वापरणारी ही पहिली अणुभट्टी ठरणार आहे. हे सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये T-SILD लॅब सुरू करण्यात आली आहे, त्या संदर्भात न्यूज आहे. तेलंगणा सरकारनं T-SILD ही राज्यातील पहिली सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, T-SILD नावाची पहिली सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब कोणी सुरू केली, तर तेलंगणाने सुरू केली. आणि ही तेलंगणातील पहिली सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब आहे. याच्यापूर्वी एक प्रश्न आला होता, KFON नावाचा एक प्रकल्प होता, MPSCने विचारला होता केरळ संदर्भात. त्याच्यामध्ये ओ या शब्दाचा अर्थ त्यांनी विचारलेला होता, त्याचं ऑप्टिकल असं नाव होतं. तर तशाच स्वरूपाचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो की T-SILD या संकल्पनेमध्ये टी या शब्दाचा अर्थ काय, टी या अक्षराचा अर्थ काय, तर तेलंगणा असा त्याचा अर्थ होतो. किंवा सरळ सरळ कोणत्या राज्याचा हा उपक्रम आहे असं विचारलं जाऊ शकतं. मेडचल नावाच्या ठिकाणी, म्हणजे मेडचल नावाचं जे ठिकाण आहे, पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी हे लॅब सुरू करण्यात आली आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे QSILD. QSILD नावाच्या प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने निवडलेल्या स्टार्टअप पैकी IIT मद्रासच्या QNU लॅब्सने हे प्लॅटफॉर्म विकसित केलं. म्हणजे राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत वेगवेगळे स्टार्टअप निवडण्यात आले, त्या स्टार्टअपला वेगवेगळी कामगिरी विभागून देण्यात आली. त्यापैकी IIT मद्रास मधलं जे QNU नावाचं स्टार्टअप आहे किंवा QNU लॅब्स आहे, त्यांनी QSILD नावाचं प्लॅटफॉर्म विकसित केलेलं आहे. आणि हे जगातील पहिले आणि अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म उद्योगांना त्यांच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यास सक्षम करतं. म्हणजे जे काही मोठमोठे बिझनेस असतात त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं रक्षण करण्याचं काम QSILD करतं. शिल्ड म्हणजेच ढाल, मराठीमध्ये शिल्डला ढाल म्हणतात. ढाल याचा काय उद्देश असतो, रक्षण करणं. तर हे लक्षात ठेवायचंय. कोणी सुरू केलं, तर IIT मद्रास मधील QNU लॅब्सने ही सुविधा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर QPI
AI इंडस नावाचा एक क्वांटम संगणक तयार करण्यात आलेला आहे. हे सुद्धा ह्याच्याशी रिलेटेडच न्यूज आहे बघा. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत निवडलेल्या 8 स्टार्टअप पैकी एक असलेल्या बेंगळुरू येथील QPIAI ने आता एकूण राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत 8 स्टार्टअप निवडले होते मागे सांगितल्याप्रमाणे. तर बेंगळुरू या ठिकाणी असलेलं हे जे स्टार्टअप आहे QPIAI 14 एप्रिल 2025 रोजी जागतिक क्वांटम दिनानिमित्त 25 सुपर कंडक्टिंग क्युबिट्स असलेल्या भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणकाचं अनावरण केलेलं आहे. आणि त्या संगणकाचं नाव आहे इंडस. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणक अनावरण करण्यात आलं, त्याचं नाव काय आहे? तर इंडस असं नाव आहे. कोणत्या स्टार्टअपने त्याचा विकास केलेला आहे? तर QPIAI या स्टार्टअपने त्याचा विकास केलेला आहे. पुढची न्यूज आहे क्युसनार फॉरेस्ट डिसीज संदर्भात. क्युसनार नावाचं एक जंगल आहे, त्या जंगलावरून याला क्युसनार हे नाव दिलेलं आहे. क्युसनार फॉरेस्ट डिसीज किंवा त्यालाच KFD असं म्हटलं जातं किंवा मंकी फिवर म्हणून सुद्धा हा आजार ओळखला जातो. तर कर्नाटकमधील शिवमोगा आणि चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी पसरत होता, त्यामुळे त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली. चर्चेतला विषय आहे आणि असं युनिक काहीतरी डिझीज आला तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा एक गोचिडजनित विषाणूजन्य रोग आहे, रक्तस्रावी रोग आहे आणि पहिल्यांदा 1957 मध्ये कर्नाटकमधील कॅसनूर जंगलामध्ये पहिल्यांदा हा आजार आढळला होता, म्हणून त्याला कॅसनूर फॉरेस्ट डिसीज असं म्हटलं जातं. मंकी फिवर या नावाने सुद्धा ओळखलं जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली मुंबईमध्ये. कशासाठी? ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी ह्या क्षेत्राला समर्पित असलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. तुम्हाला डायरेक्ट ठिकाण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात येणार आहे. तर मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईमधील कुठं? गोरेगाव या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके फिल्म सिटी, दादासाहेब फाळके फिल्म सिटी गोरेगाव मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन केली जाणार आहे. त्याच्यानंतर केरळचा एक डिझी केरळ उपक्रम आहे, त्या संदर्भात न्यूज आहे. संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. याच्यावरती खूप जास्त चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचा. प्रश्न हा वन लाईनर स्वरूपाचाच येईल आणि तुम्हाला राज्यच विचारलं जाईल. तर संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? तर केरळ हे त्याचं उत्तर असणार आहे. MPSC असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला हा प्रश्न दिसणार आहे. डिझी केरळ नावाचा उपक्रम त्यांनी राबवला. त्या उपक्रमाअंतर्गत 21 लाखाहून अधिक लोकांना डिजिटली साक्षर करण्यात आलं आणि घोषणा करण्यात आली की केरळ हे पहिलं डिजिटल साक्षर राज्य ठरलेलं आहे. पुढचं GAN आधारित सेमीकंडक्टर प्रकल्प, त्यालाच गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्रकल्प, त्याची पायाभरणी झालेली आहे. कुठं झाली? छत्तीसगडमधील नवा रायपूर या ठिकाणी जी चिप बनवणारी कंपनी आहे पॅलिमेटेक इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या भारतातील पहिल्या गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी झालेली आहे. प्रश्न काय होऊ शकतो इथं की देशातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे किंवा त्याची पायाभरणी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? नवा रायपूर हे छत्तीसगड मधील शहर आहे, त्या ठिकाणी हे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यात आले, हे लक्षात घ्यायचं आहे.
पुढचं एक नवीन पद्धत विकसित करण्यात आली तेल आणि पाणी याचं पृथक्करण करण्यासाठी. IIT खरगपूरच्या संशोधकांनी ही कामगिरी केलेली आहे. IIT खरगपूरच्या संशोधकांनी तेल गळतीचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम ग्राफीन आधारित तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेल आणि पाण्याचं पृथक्करण करण्यासाठी कोणत्या संस्थेने ग्राफीन आधारित एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे? तर IIT खरगपूरने विकसित केलं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कवच 5.0 प्रणाली ची घोषणा केलेली आहे केंद्र सरकारने. कवच ही प्रणाली ट्रेन ऍक्सिडेंट रोखण्यासाठी भारतामध्ये वापरली जाणारी प्रणाली आहे. ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली आहे भारताची कवच. त्याची 5वी आवृत्ती सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. ठीक आहे. ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन किंवा ATP या सिस्टीमच्या किंवा या प्रणालीच्या मालिकेतील नवीनतम कवच 5.0 प्रणालीची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल 2025 मध्ये केली. आता कवच काय आहे? तर ही लोको पायलटने जर कृती केली नाही तर ब्रेकिंग सिस्टीम स्वयंचलितपणे सक्रिय करून ट्रेनची टक्कर रोखण्यासाठी विकसित केलेली भारताची स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. नाव विचारलं जाऊ शकतं, तर कवच हे नाव लक्षात ठेवायचं आणि कवच हे ट्रेन संदर्भात आहे. त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा किंवा RFID टॅगचा वापर केला जातो. पूर्ण ट्रॅकवर ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे केलेले आहे, सुरू केले, म्हणजे अनावरण त्याचं केलेलं आहे. आता रेल्वे म्हणलं का, जपान रेल्वेसाठी, हाय स्पीड रेल्वेसाठी प्रसिद्ध आहे, किंवा जे काही बुलेट ट्रेन आहे, आपल्याकडे मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प राबवला जातो, तर तो जपानच्या मदतीनं राबवला जातो. तर जपानच्या पश्चिम जपान रेल्वे कंपनीने अरिदा या शहरामध्ये जगातील 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशनचं अनावरण केलेलं आहे. नवीन हात्सुशिमा स्टेशन, त्या स्टेशनला नाव काय? हात्सुशिमा. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलं? तर जपानमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. शहर जर विचारलं तर अरिदा नावाचं शहर आहे, आणि जर स्टेशनचा जर विचार केला तर हात्सुशिमा नावाचं स्टेशन आहे, त्या ठिकाणी ते विकसित करण्यात आलेलं आहे. पुढची मायक्रोसॉफ्ट संदर्भात न्यूज आहे. जगातील सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. त्याला 50 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 4 एप्रिल 2025 रोजी या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली. याची स्थापना कोणी केली? तर बिल गेट्स आणि पॉल ॲलन या दोघांनी मिळून 4 एप्रिल 1975 ला मायक्रोसॉफ्टची स्थापना केलेली आहे. रेडमंड, वॉशिंग्टन, अमेरिका या ठिकाणी या कंपनीचं मुख्यालय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताने पहिले स्वदेशी MRI मशीन विकसित केलेलं आहे. भारताने पहिले स्वदेशी MRI मशीन विकसित केले असून ऑक्टोबर 2025 पर्यंत चाचणीसाठी दिल्लीतील एम्स या रुग्णालयात स्थापन केले जाणार आहे. ठीक आहे. भारताने जे काही पहिलं MRI मशीन विकसित केले ते कोणत्या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे असं विचारलं जाऊ शकतं. दिल्लीमधील एम्स या रुग्णालयामध्ये स्थापित केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बायोसारथी नावाचा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना देशांतर्गत आणि जागतिक व्याप्ती आणि व्यवसाय वाढवण्यासाठी सहाय्य देण्यासाठी बायोसारथी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला इथं प्रश्न कसा येऊ शकतो की जे काही बायोटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्या आहेत त्यांना देशांतर्गत आणि जागतिक व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकारद्वारे कुठला उपक्रम सुरू करण्यात आला? तर बायोसारथी नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर DNA संरक्षण प्रकल्प या संदर्भात माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग या ठिकाणी पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान आहे.
पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान. केवळ बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या वन्यजीवांचे DNA नमुने जतन करणारे हे भारतातील पहिलं प्राणी संग्रहालय ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं, केवळ बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या वन्यजीवांचे DNA संरक्षित करणारं किंवा DNA नमुने जतन करणारं भारतातील पहिलं प्राणी संग्रहालय कोणतं? तर पद्मजा नायडू हिमालयन प्राणीशास्त्र उद्यान. ते कुठं आहे? पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी हे उद्यान आहे. नायट्रोजनने भरलेल्या स्टीलच्या कंटेनरमध्ये हे नमुने साठवले जाणार आहेत आणि जे काही हे प्राणी संग्रहालय आहे किंवा उद्यान आहे, भारतातील हे सर्वात उंचीवरील प्राणी संग्रहालय आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्ञानधारा नावाचा एक मेटावर्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. IIT गुवाहाटी, आसाममधील IIT गुवाहाटी या संस्थेने ज्ञानधारा नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केला. शाळांसाठी ज्ञानधारा हे देशातील पहिलं आभासी सत्य किंवा व्हर्च्युअल रियालिटी सक्षम मेटावर्स प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. देशातील पहिलं आभासी सत्य सक्षम किंवा व्हर्च्युअल रियालिटी सक्षम मेटावर्स प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर IIT गुवाहाटी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर मानवी कोरोना व्हायरस किंवा HKU1. आता कोरोना व्हायरसचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण बघितलं, एक सार्स नावाचा प्रकल्प आहे, नंतर मर्स नावाचा एक सार्स नावाचा विषाणू आहे, मर्स नावाचा हा सुद्धा कोरोना विषाणू आहे. त्याच्यानंतर COVID-19 हा आजार जो आला त्याच्यामध्ये सार्स CoV-2 असं त्या विषाणूला नाव दिलेलं होतं COVID-19 मधल्या. त्याच्यानंतर आता हा नवीन जो प्रकार आहे तर HKU1 हा सुद्धा कोरोना व्हायरसचा प्रकार आहे. कोलकातामध्ये एका महिलेला मानवी कोरोना व्हायरस म्हणजे ह्युमन कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं, तर या कोरोना व्हायरसच्या प्रजातीनं ग्रसल्याचं आढळून आलं, त्यामुळं हा व्हायरस चर्चेत आलेला आहे. हा व्हायरस प्रामुख्याने फुफ्फुसे आणि श्वसन संस्थेवर परिणाम करतो आणि पहिल्यांदा 2005 मध्ये त्याचा शोध लागलेला होता. हा विषाणू सार्स, मर्स आणि COVID-19 सारख्या कुटुंबातीलच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लास्टिक आईस नावाची एक पाण्याची अवस्था किंवा एक स्थिती आढळून आलेली आहे. त्या संदर्भात न्यूज आहे. शास्त्रज्ञांनी संकरित घन द्रव गुणधर्मांसह पाण्याचा एक विलक्षण टप्पा असलेल्या प्लास्टिक आईस 7 च्या अस्तित्वाची पुष्टी केलेली आहे. ठीक आहे. प्लास्टिक आईस 7 हे जे काही अवस्था आहे ती पाण्याची अवस्था आहे किंवा त्या पाण्याची स्थिती आहे. 2025 मध्ये फ्रान्समध्ये त्याची प्रायोगिकरित्या पुष्टी करण्यात आली. कोणत्या ठिकाणी? तर फ्रान्स या याच्यामध्ये. 2008 मध्येच त्याचे भाकीत करण्यात आलं होतं की अशा स्वरूपाची स्थिती असते, पण त्याचा शोध कधी लागला? 2025 मध्ये फ्रान्समध्ये लागलेला आहे. आता ही स्थिती कधी तयार होते? तर 450 ते 600 केल्विन किंवा 177 ते 327 अंश सेल्सिअस या तापमानाला आणि 0.1 ते 6 GPa दाबाला किंवा वातावरणाच्या दाबाच्या 60,000 पट पाण्याची ही स्थिती निर्माण होते. त्याला नाव काय दिलं हे लक्षात घ्या. प्लास्टिक आईस 7 असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर मिसो नावाची एक प्रणाली आहे. मेरिल या गुजरातमधील वैद्यकीय उपकरण कंपनीने मिसो नावाचा गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी देशातील पहिल्या स्वदेशी विकसित AI चालित रोबोटिक प्रणालीचं अनावरण केलेलं आहे. कोणी केलं असा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर गुजरातमधील कंपनी आहे, मिसोने तयार केलेला आहे. त्याच्यानंतर राईज ऍप संदर्भात आहे. उत्तर प्रदेश सरकारने लसीकरण कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी राईज नावाचं एक ऍप सुरू केलेलं आहे. कोणत्या राज्याने लसीकरण कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी राईज नावाचं ऍप सुरू केलं किंवा उत्तर प्रदेश सरकारने कोणतं ऍप सुरू केलं अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात. आता त्याचा लॉंग फॉर्म जर बघितला तर रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्हान्समेंट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. केरळमध्ये सायबर सुरक्षा
ऑपरेशन सेंटर सुरू करण्यासंदर्भात पुढची न्यूज आहे. त्या ठिकाणी हे सेंटर सुरू करण्यात आलं. केरळ पोलिसांनी डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे. C.च्या त्रिनेत्र प्लॅटफॉर्मवर आधारित हे सेंटर आहे. लक्षात ठेवा. सरळ विचारलं जाऊ शकतं की डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर केरळ राज्याने किंवा केरळ पोलिसांनी हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 37व्या अंकामधला आपला सायन्स अँड टेक हा जो टॉपिक होता तो संपलेला आहे. पर्यावरण आणि महाराष्ट्राचा भूगोल हे 2 रिव्हिजन नोट स्वरूपाचे पुस्तक सिम्प्लिफाईड पब्लिकेशनने प्रकाशित केलेले आहेत. पर्यावरण हा जो घटक आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षेला तसेच कंबाईनच्या ग्रुप बी गट ग्रुप सी चे जे काही मुख्य परीक्षा आहेत त्याला सुद्धा आहे. साधारणतः 5 प्रश्न तरी किमान याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर एक छोटंसं पुस्तक आपण पर्यावरणाचं काढलेलं आहे. हे पर्यावरणाचं पुस्तक आहे. रिव्हिजन स्वरूपाचं आहे. 2 कलर मध्ये आहे. सगळी अपडेटेड माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर मार्केटमध्ये सर्वत्र हे पुस्तक अवेलेबल आहे. ठीक आहे. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचा भूगोल नावाचं एक नवीन पुस्तक काढलेलं आहे. हे सुद्धा 2 कलर मध्ये इन्फोग्राफिक्स आणि मॅप्सच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. हे पुस्तक मात्र तुम्ही नक्की बघा, एकदा चाळून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्याच्यामध्ये सगळी अपडेटेड माहिती आहे. जे काही लेटेस्ट म्हणजे जे काही PYQs आहेत ते सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. प्रत्येक चॅप्टर मधला जो काही डेटा आहे तो अप टू डेट आहे. इन्फोग्राफिक्स आणि मॅप्सच्या स्वरूपात हे पुस्तक हे केलेलं आहे. हे पण रिव्हिजन स्वरूपाचं आहे हे पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक याच्यावरती आपण हे केलेलं आहे. मॅप वगैरे दिलेले आहेत, PYQ वगैरे दिलेले आहेत. हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. नक्की हे दोन्ही पुस्तकं एकदा चाळून बघा, नक्की तुम्हाला आवडतील. जसं तुम्ही प्रेम आपल्या चालू घडामोडीच्या पुस्तकांना दिलेलं आहे. बरेच विद्यार्थी फीडबॅक सुद्धा खूप चांगला देतात या दोन्ही पुस्तकांबद्दल. तो फीडबॅक पण आपण टेलिग्रामवर बऱ्याचदा शेअर करत असतो. तर हे दोन्ही पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ते आपले वेबसाईटवर सुद्धा आहे, तिथून सुद्धा घेऊ शकता. simplifiedcart.com नावाची या वेबसाईटवर सुद्धा सवलतीच्या दरात हे दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण. पुढचा जो आपला टॉपिक आहे तो संरक्षण घडामोडी या टॉपिकवर आहे. हे जे काही आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्याच्याबद्दल नक्की कमेंट करत राहा. तुमचे जे काही स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मित्र असतील त्यांना आपल्या लेक्चरची लिंक शेअर करत राहा. जेवढा चांगला रिस्पॉन्स तुम्ही आपल्या या सिरीजला द्याल तेवढाच उत्साह आमच्यामध्ये येईल आणि नवीन नवीन उपक्रम तुमच्या समोर घेऊन येऊ. ठीक आहे. धन्यवाद.